विशेषतः 7वा वेतन सर्व्हिसवाले शिक्षक लोक प्राध्यापक लोक प्राचार्य सगळ्यांनी बारीक ऐकायचं आणि पटापटा बोलत जायचं. या जगात देव आहे का? हा पाहिला बरं आहे तर बसणाऱ्यांपैकी कोणी पाहिला? पण मी पाहिलाय दादांचं रूपात. हो, आता याचे दोन प्रभाव झाले, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह. पॉझिटिव्ह वर्गाचं म्हणणं आहे देव आहे, याचा अर्थ त्या मंडळीचा अहंकार नाही. पण ज्यांना पैशाचा अहंकार आहे, फळाचा अहंकार आहे, ज्ञानाचा अहंकार आहे, त्या मंडळींना हा देव मान्य नाही. मी आता 4 प्रश्न विचारणार आहे सगळ्या महिला पुरुषांना. सगळ्या तुम्ही जर मी म्हणलेला प्रश्न हा म्हणली हा, तर तुम्हाला आमच्या टोळी द्यावं आणि नाही टुटले तर आम्ही जेवढे माल करीत नाही येणारे माझे सगळं मला खरं माहिती. चला देव आहे किंवा नाही. आतापर्यंत जगात रक्ताच्या 2 पेशी आहेत, तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी. रक्ताला 4 गट आहेत, ए बी आणि ओ. ओ गटाचं रक्त सगळ्या गटाला चालतं. हिमोग्लोबिन मुळे रक्ताचा रंग लाल आहे. मग मी तुम्हाला प्रश्न विचारतो, महाराष्ट्रात साखर सम्राट आहेत, शिक्षण सम्राट आहेत, बचत सम्राट आहेत, छावणी सम्राट आहेत, अनेक प्रकारचे सम्राट आहेत. पण महाराष्ट्रामध्ये रक्त बनवायचा कारखाना कोणी का काढला? ऐका उत्तर. आला हा म्हणा, नाही तर राहिला नाही म्हणा. अन्नाचं रक्त जो करतो तो दिसत नाही, पण आहे त्याचं नाव देव आहे. म्हणजे देव थोडस मोठ्याने बोला. एखादा म्हणले पटलं नाही. दुसरा प्रश्न, MSc बॉटनी, BSc बॉटनी, सोलॉजी, जर कोणी शिक्षक कोणा प्राचार्य तर त्यांना प्रश्न आहे. झाड जमिनीत लावलंय, खाली गेल्या ते मुळे आहे, वरती आलं ते फळ आहे, फळं आले फांद्या आहे, फांद्यावाली पानं आहे, पानावाली फुलं आहे, फुलाला 4 भाग, निधनपुंज, धनपुंज, पुमंग, जायंत. इन इंग्लिश इट इज कॉल्ड कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम अँड गायनेशियम. देयर आर 4 पार्ट्स ऑफ फ्लावर. मी तुम्हाला प्रश्न विचारतो, मुळात घातलेलं पाणी शेंड्यात गेलंच कसं? हे पण त्या इंजिनियरचं कॉन्ट्रॅक्शन. त्या इंजिनियरचं नाव देव आहे. हो, म्हणजे देव आहे. एखादा म्हणे हेही पटलं. तिसरा प्रश्न, नारळात पाणी आलं कुठून? किती दिवस शाळेत जाय पण औषधाला का नारळाला काढलं नाही तर तुला काय वांग काढलं? अरे नारळात पाणी कुठून आलं बाबा? तर देवाची करणी. नारळात पाणी एखादा म्हणे हेही पटलं. चौथा प्रश्न, हॉस्पिटलमध्ये पेशंट पडलेला आहे, पेशंट मुर्दाशवर आहे, डॉक्टर त्याच्या जवळ आहे, त्याला भेटणारा नातेवाईक त्याच्या जवळ आहे, पण जो मरणार आहे त्याला माझ्यातलं काही चाललंय हे सांगता येत नाही, आणि जो जवळ बसलाय त्याला याच्यातलं काही जातंय हे दिसत नाही. म्हणजे दिसतही नाही, सांगताही येत नाही. त्या चैतन्याचं नाव देव आहे. म्हणजे देव आहे. एखादा म्हणे हेही पटलं. शेवटचा प्रश्न, उद्या बाय जन्माला येणार आहे, आजच त्याच्या सणात तू तयार आहे. आजच एखादा विंडो तुझं उडवू शकतो. नैसर्गिक आहे तर पोराच्या बापाला का नाही? याचं निमवट आहे ना. मग एक टाइम पोरग त्याच्या आईला केलं पाहिजे, एक टाइम त्याच्या बापाला केलं पाहिजे. पण पोरग त्याच्या बापाला का देत नाही? 9वा अध्याय, म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले. हे सगळं जगत देवाच्या ताब्यात आहे. देव आहे. परत डोकं नाही लावायचं. हा देव ऐकायला गुरु संपले. पण किती गुरुवार पैकी तुम्ही तुमच्या नावाच्या पाया पडलेला वाटते.
नाही नाही मग काय सर अहो पार्वतीला गुरुवार केला शेरपर झाले जेव्हा काय भेटलं अहो पार्वतीचा दांडा उठला दुर्गेचं गड भारी शंकर मधून लिंबू पी चार गुरुवार करतील 600 रुपये माहिती तो काय म्हणजे काय येण्याची गरज नाही ओवेळ रडून आपण बाहेर पडे देणार तिसऱ्या विटाळकरी मंडळी महाराज मंडळी सर्वांसाठी तुम्ही शरीरा न पिडावे तुम्ही व्रतनियम न करावे तुम्ही देवांतरा न बजावे आणि तुम्ही तीर्थाशी नाग तुम्ही देव जायचं नाही डोंगर भेटत नाही काशी जातो कशा आणि काशी बिशीला जाणारी परत ध्यानात ठेवा काशीला गेल्यावर परत जिवंत राहत यायचं नसतं असा नाही काशीला गेल्यावर मोक्ष मिळतो पण तिथं मारावं लागत रे हे बॉलर काय शिवकाय तर मेरावे साठी गाण थोडी काशीला जावे समन काय तुला जायलाच कोणी सांगितलं होतं काशीला पैसे घालवले आणि ट्रिप काढणं छबा लोकांचा धंदा झाला पैसे उरा द्या दिवसही निघाला द्या उरलेल्या पैशाचं काय तुला गाजरा घेऊन आला दोन्ही काशी ही काशी भूषण ती काशी काशीला जायची औषधांना नाही यांना नाही हा यांना फक्त ट्रिप करणारा बाबा घेतला पाहिजे गेला लिस्ट केला यायचं सरकार पण जायचं जे म्हणाल महाराज काशी एवढं पाहिजे कोण बोला ओवी आपल्याला मोक्ष निवडून काशी होईल परिवे चवी लागली शरीर ती हो तुम्ही देवांना बघावे तुम्ही देवाला जायचं नाही बोकड काढायचं नाही अहो 9,000चा बोकड आपला देवाला 9,000चा बोकड देवाला पाहिजे माहिती फुट 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 हे लोकांना ठेकावं तर माहितीये ते शिजत नाही या जर शिजले ना देवा सवत घ्या मला सांगा कोणती बाई सर म्हणते सर आमच्या पप्पाचा याला लई भळा मागे सर म्हणते की त्याने एवढं काही समजून नाही एखाद्या मजुराच्या हिशोबाने 2-4 रुपयाचा गोळ झाला का ती मजुराला काय म्हणते त्यांच्या भरोसा ठेवू नका ती एकदम गोळे गोळे आतापर्यंत सगळ्या बाया म्हणल्या महान एवढा भळा मागे ह्या टोळीतला एखादा समजला का कमाऱ्या पप्पेची आई गोळी मारली तू म्हणतो कोणलाही सांग पप्पेच्या पण अवसरी ती माणसाची बायको जीवनात 3 वर्षात आणखी नाटक करते 3 वर्षात 3 वाक्य बोलती ऐका पहिलं वर्षाचं वाक्य आठवा तुमचं नवीन वर्ष आठवा पहिलं वर्ष आहो आहो सोपं पहिलं वर्ष दुसरं वर्ष ऐकलं का तिसरं वर्ष कान फुटले का 4थ्या वर्षी तुम्हाला दिंडीचा प्रसंग आला आमच्या पोकड झाला दिंडी दिली पण इकडे येऊन का सुईना राहतो तिला एका दिंडी तुला दिंडी करून हे आयुष्यात 3 वाक्य कधी ध्यानात ठेवायचे मला आयुष्यात 3 माणसांपासून कधी सावधान राहायचे 3 माणसांपासून कधी सावधान राहायचे एक मित्र समजा प्रत्येकाला आपले मित्र तपासायचे शेवटी भेट परत आपली गाडी घ्यायची